सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी काय रे शेखर, हा काय झालं? गेले ना व्यवस्थित? शैला, अरविंद, हा निकिता काय म्हणत होती? तिला काय सगळीच मजा. पण आम्हा काही काळजी करू नका, अगदी कोरी करकरीत गाडी आहे शिरेच्या मित्राची. पण ड्रायव्हर नवा कोरा करकरीत नाही ना? नाही, मी चौकशी केली सगळी की याच्या आधी कुठे होतास, किती ड्रायव्हिंग केलंयस. नाही पण मला चांगला हुशार वाटला माणूस. आणि तुम्हाला सांगतो, गाडी त्याची स्वतःची आहे. हे बरं झालं, म्हणजे तो अगदी गाडी जपून चालवी. हो, मी विचारलं त्याला, कुठलं तरी बँकेचं लोन वगैरे घेऊन घेतले म्हणजे गाडीला ओरखाडा सुद्धा उमटू देणार नाही तो. बरं झालं. हे शैला आणि अरविंद खुश ना एकूण? अतिशय. पण सगळं क्रेडिट शिऱ्याला आहे, म्हणजे त्याच्या मित्राला. पण शिऱ्यानी अरेंजमेंट इतकी झकास केली, शैला आणि अरविंद अत्यंत खुश झाले होते. हो, बरं झालं, सुखरूप जातील आता. हो, आणि बरं का शेखर, ते सकाळचा प्रवास करतायत ना, हे फार चांगलं आहे. दिवसा प्रवास नेहमी चांगला. अरे रात्री काय होतं, डोळे बंद होतात ना सगळ्यांचे, ड्रायव्हरचे सुद्धा, त्याच्यामुळे जरा काळजी वाटते मनाला. उगाच आपले धुकधुक वाटत राहते. हो ना, पण प्रवास दिवसाचा करतायत म्हणजे तेही टेन्शन नाही. निकितालाही बरं वाटलं. जाईल आता कोकण बघत बघत. तिला हाऊस होतीच ना, कॅमेरा घेऊन गेली आहे. हो का? अरे वा 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 वा. 4 दिवस जरा चुकल्यासारखं वाटत राहणार. दिवसभर त्यांची बडबड चालू असायची ना. चला बा, आता आजपासून ऑफिसला जाईन म्हणतो. अरे जा जा. अरे 4 दिवस दांडी मारलीस तू, जा जा. हा हो. पण शैला म्हणाली 4 दिवस मजेत गेले, सगळ्यांची मनमोकळं बोलता आलं. पण आम्हा 4 दिवसानंतर आता ऑफिसला जायला कंटाळा आलाय. हो, येणार. तुझी जुनी सवय आहे ती शाळेपासूनची. तुम्ही लक्षात ठेवलंय सगळं. हे बाई, असं घातलं ना की थांबा थोडा. अगं हे बटन कसलं आहे का शाला का? ह्या लेवल्स आहेत ताई. 1 2 3 4. तू 4 वर कशाला ठेवलंय? मला मिनिटाचंच आहे ना, 3 वर ठेवाय. ओके, आता बघा. अरे हे काय शाला का? राहू दे ना ग ते बाजूला. कशाला वेळ घालवतेस? एवढ्या वेळात माझ्या पोळ्या सुद्धा झाल्या असत्या. ठेवते बाजूला. उगाच काहीतरी बोलू नकोस. काहीतरी काय अगं? आता हे सकाळी टोस्ट करायला घेणार आणि रात्री देणार आहेस का जेवायला? केव्हाचा तो खटाटोप चाललाय तुझा? पण वेळ घालवते काय? शैला आत्या तर म्हणली वेळ वाचवण्यासाठी आणले तिने. हो ते खरं आहे, पण आपल्या त्या गोष्टींची सवय आहे का बाळा? हा, पण त्यांनी आठवण ठेवून आणलं याचं कौतुक वाटतं बरं का मला. तुम्ही कोणी सांगितलं नव्हतं ना आपला टोस्टर खराब झालाय? हा, पण आई आता नुसतं कौतुक करू नको. वापर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित वापर तिने केलेल्या. आणि ती चहाची गाणी आता वापरायला काढा. आपली मी फेकून देणार नाही. सुवर्ण संधी, गोल्डन चान्स. एक मिनिट, तू का आंघोळीला का नाही गेला? जातो. अरे पाणी काढून ठेवलंय शिर्या. टाइम प्लीज, 1 मिनिट थांब. हे बघ, हे बघ, हे ऍड बघ. माझ्यासाठी आहे. तुझ्यासाठीच आहे. बघ, तू खरं बोलतोयस का मस्करी करतोयस? अगं सिरियसली मस्करी नाही करत आहे. बघ, सुवर्ण संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. बघ, एक इंटरनॅशनल कंपनी आहे JBVC, त्यांची ही एजन्सी आहे. त्यांनी ना इंडियात माणसं पाठवलीत. हा, त्यांनी टॅलेंट सर्चसाठी, आणि त्यात तू सिलेक्ट झालीस तर तुला US किंवा UK किंवा ऑस्ट्रेलियाला पाठवणार ट्रेनिंगसाठी. अगं बाई, मग एवढी सगळी भारतीय मुलं तिकडे जाणार आहे? भारतीय? अगं नाही, फक्त मराठी मुलं. म्हणजे ही कंपनी आहे ना एका मराठी माणसाने स्थापन केली, त्यामुळे फक्त मराठी मुलांना चान्स. फक्त मुलांना? अगं मुलांना नाही, मुली नाही. आणि शलाका, तू जा, तुझं लक खूप चांगलं आहे. हो, शलाकाचं लक खूप छान आहे. हो, जीव ज्याला बुद्धी देतो ना त्याला लक देत नाही. ए शिर्या, तुला काय म्हणायचंय? निर्बुद्ध आहे मी. तुला म्हणताय त्याने निर्बुद्ध. चल जा. तुम्ही भांडू नका रे. जा. मी बाबांना विचारते. हा, जा.
आधी तू ते वाचून घे ग. ए शलाका, काय तुला तिला बोलत असतोस? बरं ते काय खरंच आहे ना, काय मस्करी करतोस तू? आई ऍड खरंच आहे. आणि म्हणजे ती सिलेक्ट नाही होणारी गोष्ट वेगळी आहे, जाऊ दे, पण इंटरव्ह्यूला जाऊ दे, तेवढ्यात हातापायना व्यायाम. आणि तिला कळेल ना किती स्मार्ट व्हावं लागतं ते. हे बघ टोच झाले. काय हे बघा. हुशार आहे. बाबा हे शाळा का जरा आईला विचार ना, डबा झालाय का माझा, जा जरा बघ जा. हो झालाय, ती आणतीये. बरं मला एक सांग शाला का, यावेळेला सुट्टीमध्ये काय प्रोग्राम आहे का घरी बसून झोपा काढायच्यात नुसत्या? ते एक काहीतरी तरी शिबिर करणार होतं नाटकाचं, त्याचं काय झालं? त्याचं काय झालं कळलं ना तुम्हाला? हो पण मग दुसरं काय नाहीच का? हां हे बघ, आणि हे असलं काही करायचं असेल ना तर माझ्या परवानगीची गरज नाही, माझी परमिशन नेहमीच असते, कळलं? हां चल बाजूला. पेपर कसला? बाबा बाबा पेपर. बाबा हे बघा ना, काय ते? हे म्हणजे शिर्याने दाखवली ही ऍड मला. काय नवीन शिबिर वगैरे आहे का? हा वाचा ना. काय ही फॉरेनची एजन्सी आहे, तर त्याची लोक इथे टॅलेंट सर्च साठी आली आहेत. ते फॉरेनर्स इकडे आले टॅलेंट सर्च साठी का? त्यांच्याकडचं सगळं टॅलेंट संपलं? ऍक्च्युली ही कंपनी ना एका मराठी माणसाचीच आहे, आणि म्हणून तो मराठी लोकांना जास्त प्रेफरन्स देतोय. अरे वा, दिस इज रेअर. बरं मग? तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही इंटरव्ह्यू पास झालात ना की तुमची IQ टेस्ट घेणार, ऍप्टिट्यूड टेस्ट घेणार, आणि मग ते तुम्हाला ट्रेनिंगसाठी फॉरेनला पाठवणार, म्हणजे US, UK किंवा ऑस्ट्रेलिया. व्हेरी गुड. मग तू जाणार आहेस इंटरव्ह्यूला? हा म्हणजे जाऊन बघायला काय हरकत आहे, ट्राय तर करू. गुड. असा पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे, माझी पूर्ण परवानगी आहे. जा. अहो डबा तुमचा. आई बाबांनी मला परमिशन दिली आणि मी चाललीये. Yes. अगं बाई काय सांगतेस? अगं, जाऊ दे ग सापड. इंटरव्ह्यू पास झाले ना तर डायरेक्ट US, UK किंवा ऑस्ट्रेलिया, म्हणजे शैलात तर मला नेणार होती, तिच्या आधी मीच जाणार आहे. अगं ए शलाका, अहो शिर्याने थट्टा केली आहे तिची. हा ती खरंच खरं जाते की काय? अगं इंटरव्ह्यू देते ती. अहो पण कोण घेणार आहे हिला उगाच आपला हेलपाटा? अगं जाऊ दे श्यामल, इंटरव्ह्यू देऊन येईल, तेवढी स्मार्ट बनेल, स्वतःची कुवत कळेल, नाहीतरी घरी बसून झोपाच काढणार आहे ना. जाऊ दे. आणि हे बघ, तू तिच्यामध्ये पडू नको, तिला काय हवं ते करू दे. अगं बाई मी कशाला मध्ये पडू? बरं शैला वंशाचं काय नीट व्यवस्था झाली का जाण्याची? अरे हो, ते तुला सांगायचंच विसरलो. त्यांना गाडी व्यवस्थित मिळाली, AC चांगला आहे, ड्रायव्हरही गोव्याचाच आहे, काय नाईक का असं काहीतरी नाव आहे त्याचं, पण चांगलं आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, ते तिथला उन्हाळा जरा कडक आहे म्हणे, त्या निकिताला कसा काय सहन होणार आहे कोण असतो. हो म्हणजे दिसते अशी पण नाजूकच आहे. तुझ्या गाण्याला काय झालं? अहो मी ते कपाटाला टेकून उभी राहिले, सगळं कपाटच उमटलंय. नाव त्याला काहीतरी. नाही काही गरज नाही. चल मी नीट निघतो. जा तुम्ही सांभाळून. हा प्रीती, खरे घर नाही पेपर वाचायला? हा रस्त्यावर आलायस? काय मनोज, काय झालं रे? बरं आपला गोट्या कुठे आहे? गोट्या नाही काय आपलं, गोट्या काय म्हणतो? हा राजू कुठे आहे? राजू, हो. मी नाही चालणार. तू नाही चालणार रे? कसा चालणार तू? तू इलेक्ट्रिशियन आहेस का? नाही. हा मग नाही चालणार तू. अरे आमच्याकडे एक जागा आहे, म्हटलं त्याला चिकटवून टाकूया, तेवढ्या धंद्याला लागेल. लावा. तुम्ही त्यांनाच धंद्याला लावा, आमच्याकडे बघू नका. अरे तुमच्याकडे काय बघणार? खाऊन पिऊन सुखी आहात तुम्ही, तुम्हाला काय गरज आहे? सॉरी नाही, तुम्हाला गरज आहे म्हणजे आता तुमच्याकडे बघावं लागणार. तुम्ही एवढं मोठं काम केलंय आमचं. कसलं रे काम? अरे शैला, त्याला गोव्याला जाण्यासाठी गाडी अरेंज केली आहे तुम्ही. बस काय यार, ते घरचं आहे यार, आपलं घरचं काम आहे ते, आणि त्यात काय नवल. आणि तुझी आत्या म्हणजे आपली कोणी नाही काय? बरं तो ड्रायव्हर कसा आहे? ऑफकोर्स छान आहे, कूल. मी गेल्या वेळेस गेलो होतो ना नागपूरला, काही प्रॉब्लेम नाही, दारू नाही, ओव्हरटेकिंग नाही, नो प्रॉब्लेम. जाईल ना व्यवस्थित? हो अगदी व्यवस्थित, काही टेन्शन घेऊ नको. हो ना. पेपर घेऊन जाऊ, जरा उशीर होत आहे, जातो ऑफिसला, नाही तर बॉसच्या शिव्या खाव्या लागतील. ए शिर्या, काय म्हणालास? बॉसच्या शिव्या तू ऐकून घेतोस? मग दुसरी नोकरी नाही तोपर्यंत इलाज नाही. इकडे दे, मी देतो ना तुला ऑप्शन. दुसरी नोकरी नाही म्हणे. हे बघ वाच, डायरेक्ट अब्रॉडला जाण्याचे चान्सेस. जातोस? अरे तू काय यांच्या नादी लागतोस? अरे सकाळी ऍड दाखवून मी शलाका बरोबर टाइमपास करत होतो. टाइमपास? हो. अरे असा कोर्स करून कुणी फॉरेनला पाठवतं का? उगाच आपलं काहीतरी बेकाराने गिरायक बनवता धंदा टाकला या लोकांनी. धंदा? अरे खरंच,
बघ फॉर्मचे 10 रुपये घेतात, प्रॉस्पेक्टचे तरी 25 रुपये घेतील, म्हणजे 35 रुपये. हा, एका माणसामागे 35 रुपये किती येतील? 2-4 हजार जण आली, किती किती धंदा होणार यांचा? हा, कमावणार, ऑफिस गुंडाळून निघणार, तुम्ही बसा बोंबलत. म्हणजे तू नाही येणार? काय वेळ लागलाय? हा, मग बस बॉसच्या शिवाय खात. आपण जाणार बाबा. कुठे? अब्रॉडला. तयारी नाही दिसत तुला? ऑफकोर्स अब्रॉड. अरे मनोज, आज चालला कुठे होता? गेला कुठे? भरकटला आयुष्यात. आबा, झालं का तुमचं जेवण? थांबा, मी तुम्हाला थोडं ताक देते. हा, नको टाकणी सर्दी होती. काय आहे, उगाच डोक्याला ताक होईल, आपल्याला ताप होईल, ताप. नाही हो बाबा, आंबट नाहीये, गोड आहे चांगलं. आणि आज शैलमंसनी आलेलं ब्लेंडर आहे ना, ते वापरणार आहे मी. मग मला घ्यायलाच पाहिजे. आज काय उद्घाटन करतो की काय? हो, ऑन आहे. आणि काय नाही, हे दही घेतलंय, पाणी घेतलंय, आणि काय झालंय त्या असेपर्यंत एक एक वस्तू वापरून बघते. वापरून बरं असतं. म्हणजे काय, त्या प्रेमाला आणणाऱ्याला सुद्धा जरा बरं वाटतं, किंवा वस्तूंचा वापर झालायचं समाधान मिळतं. हो, कशा शॉक बसतो? नाही 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 नाही, दही, साखर आणि पाणी घातलंय मी. अहो, मोटर बसवलेली रवीच म्हणायची की. त्यांनी सांगितलं 1 मिनिट भरच करायचं, बघू तरी कसं होतंय ते. काय बाकीच्या वस्तू पण मला वापरायच्या होत्या, पण त्याच्यात ती काय कागद असतं ना, पुस्तकं वगैरे, मला काही कळलं नाही. शलाकाला समजून सांगितलं होतं त्यांनी, पण ती शलाका कुठे जागेवर आहे? कुठे गेली? हो, ती सकाळी काहीतरी शिर्याने तिला पेपर मधली जाहिरात दाखवली. एक काहीतरी कंपनी आहे म्हणे. तर शिर्या म्हणत होता की या इंटरव्ह्यू मध्ये पास झालीस तू तर तुला परदेशी जाण्याचा चान्स आहे. ही बया नुसती हुरळली आणि बाबांची परवानगी घेऊन गेली आहे सुद्धा. म्हणजे स्मार्ट झाले. आम्हाला कानावर विश्वास नाही बसत. आत्मविश्वास वाढतोय दिवसेंदिवस. मी बघतो बरं का श्यामाला, गेले काही दिवस ती मला अधिक उत्साही आणि अँबिशियस वाटते. तसंच असावं म्हणजे झालं. शलाकाला सुद्धा ठेवा. काय टाक देई तिला नेहमी पहिल्यापासून आवडतं. ती भांडण होती मागे शरीराबरोबर लहानपणी भांडायची. ब्लेंड केलेलं टाक कसं विसरू. मे आय कम इन सर? कम इन. बी सीटेड. बसा. नाही. ठीक आहे, मग बोला. काय बोला? गप्पा. बाहेर केवढी गर्दी आहे, सगळी गचडी झाली आहे नुसती, काही शिस्त नाही. 100 लोक आहेत बसायला, एकालाही जागा नाहीये. आणि त्यातून तुम्ही पेपर मध्ये पत्ता इथला नीट दिला नव्हता. किती शोधाशोध करावी लागली मलाच काय, बाहेर प्रत्येक जण हेच सांगतोय. होतं असं कधी कधी. का पण? खरं तर ही चूक तुमची आहे. आमचे आबांना नेहमी म्हणतात. कोण आबा? माझे आजोबा. ते म्हणतात. काय म्हणतात? ते म्हणतात, जाऊ दे ना, तुम्हाला कशाला सांगत बसू मी हे सगळं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की मुंबईत कुठला जर पत्ता नीट नसेल ना, तर शोधणं महा मुश्किल काम आहे. कुठे शोधत फिरणार आम्ही सगळीकडे? काही मुश्किल नाहीये. आपल्याला तोंड आहे ना, मग विचारायचं, फिरत करायचं. असं तुम्हीच म्हणाला होतात ना? तुम्ही इथे कसे? गुड मॉर्निंग. काय शेखर, होतास कुठे? अरे नाही, जरा बॉसनी बोलवलं होतं. तू कधी आलास? हा, काय आत्ताच. काय रे, बॉस काय बोलला की काय? फायर वगैरे नाही ना केलेलं? तो फायर करणार मला. मला जरा तुलाच फायर करायचं. ये जरा जवळ. तू मला त्या दिवशी काय म्हणालास रे? तू शलाकाला कुठल्या तरी मुलाबरोबर बघितलंस फिरताना? फिरताना असं नाही म्हटलं मी. अरे पण तू बोललास ना, मी उगाच शलाकावरती संशय घेतला रे. काय? अरे मला काय वाटलं की कुठे प्रेमाभिमात पडली की काय. अरे कमाल करतोस तुझे कर. हे बघ, मी तुला असं काही सांगितलेलं नाही. हो, पण मला असं वाटलं ना तुझ्या बोलण्यावरून. अरे हे बघ, जर तू मला विचारलं असतंस ना, तर शलाकाची गॅरंटी मी घेतली असती. कमाल करतोस तू सुद्धा. कमाल काय नाही बाबा, एका वयात आलेल्या तरुण पोरीचा बाप आहे मी. असंच असतंय. असा टाइम बॉम्ब गळ्यात घालून फिरल्यासारखं आहे ते 24 तास. हे बघ, शलाकाच्या बाबतीत ना मी तुला गॅरंटी देतो, कळलं? रिलॅक्स यार.
बरोबर आहे तुझं, पण काही सांगता येत नाही. कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. सो शलाका, हे प्रॉस्पेक्टस वाचून काही डाऊट्स? नॉट एक्झॅक्टली, पण फॉरेन कंपनीच्या फिल्मसाठी भारतीयांची निवड म्हणजे फक्त संस्कृती समजून घेण्यासाठी म्हणजे थोडं ऑड वाटतं ना. यू आर राईट, पण आमची एजन्सी आहे की भारतीय. मुळात इथल्या टॅलेंट्सना या निमित्ताने संपूर्ण शिक्षण मिळणार आहे. पण हे बघ शलाका, असं बॅकफूटवर येऊन विचार करणं सोडून दे. सॉरी, पण म्हणूनच या प्रोजेक्ट बद्दलची सगळी माहिती या बुकलेटमध्ये दिलेली आहे. आणि शलाका, हे असं शांत राहणं, विचार करत बसणं, हे या क्षेत्रात नाही चालणार. म्हणजे काम विचारानेच करायचं, पण काम करत असताना विचार करत बसायचं नाही. काय आणखी काय? बरंच आहे, पण आत्ता नको. पहिल्याच भेटीत लेक्चर नको. अगं श्यामला, किती वाजले? किती? 7 वाजत आले, अजून आली नाही शलाका. बघा ना. अगं जेव्हा 7 वाजले, कसा वेळ गेला कळलंच नाही. हे बातम्या चुकल्या की काय माझ्या? हे काय बातम्यामध्ये गाणं कोण म्हणतंय? नाही, वेळ आहे, थोडासा वेळ आहे. हा तू वेळ आहे ना. हो. आबा, जेवायला काय करू मी? काय तू काय ठरवलंय? अहो, आता शैलामांचं 2 दिवस होत्या ना, नुसती कारलीच झाली घरामध्ये. तुम्हाला कारली आवडत नाही माहितीये मला. वांग आहे, वांग्याचं भरीत करू आवडीचं? उत्तम उत्तम, सुरेख सुरेख. तू आणि भाकरी कर तांदळाची. बरं, मी करते. ही मुले बघ, हा आला. आबा, अरे गाडवा, ते रिमोटवर बसलाय बघ. काय करतो रे? तो उठ. असू दे, ऑटोमॅटिकली चॅनल चेंज होईल बघा. काहीतरी गाडव बोलू नको. हाजीरपणा करतो काय? अरे मला बातम्या बघू दे. उठ उठ उठ. नाही आबा, बातम्या नाही, मला स्पोर्ट्स चॅनल बघायचं आहे. अरे क्रिकेट नाही आहे आता. अहो, क्रिकेट नाही बघायचं आहे मला. मग कार रेसिंग बघायचं. अरे शिर्या, तू बरा आहेस ना? का हो? नाही म्हणजे क्रिकेट शिवाय काहीही दुसरं न बघणारा तू हे कार रेसिंग वगैरे काय बरं आहेस ना? कमी एवढा मोठा बदल कसा झाला तुझ्यामध्ये? अहो आबा, जिमखान्यावर दिवसभर क्रिकेट 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 म्हणजे इंडियन टीम सारखं माझं अति क्रिकेट झालंय. ते बरं केलंस तू. हा, बरं केलं. काय झालं आबा? अरे हा म्हणतोय. आई ग आई, बघू काय म्हणतोय हा. बाबा अरे असं काय करतो? अरे बातम्या लागतील ना आता. बाबा, रेस फायनल टप्प्यात 1 मिनिट. अरे हो, पण बातम्या महत्वाच्या नाही का? म्हणजे आज कुठे काय झालं ते कळतं लगेच. रेस रिपीट टेलिकास्ट परत नाही दाखवणार आहे तो. अरे पण तुला काय कळतं त्या रेस मधलं? नाही कळत म्हणून बघतो. बाबा, मी जिमखान्यावर असतो, नॉलेज असायला हवं. परवा मला एकाने विचारलं की मायकल शुमाकर कोण? म्हटलं माहित नाही. तर हसायला लागला. माहित असायला हवं ना. त्याने विचारलं कुठे राहतोस? अलिबागहून आलास? म्हणून सांगतो, त्याच्यासाठी बातम्या बघायच्या, म्हणजे सगळं नॉलेज मिळतं. काय बातम्या? काय फक्त राजकारण दाखवतात. थांबा बाबा, प्लीज 1 मिनिट थांबा. अरे शेखर, राहू दे त्याला बघू दे. बातम्या काय दर तासाला असतात. त्याला काय ते बघू दे. शू शाईन मेकर कोण कोण रेस बघ. मायकल शुमाकर. हा ते काय. अगं बाई, तुम्ही आला. शलाका कुठे आहे? शलाका? मला काय माहित? अहो, ती तुमच्या बरोबर येणार होती ना? कशाला? हो, मला म्हणाली की बाबांच्या ऑफिस जवळच तिचं ऑफिस आहे, त्यांच्याबरोबर येते म्हणाली मी. काय सांगतेस काय तू? तेच सांगते मी. मला काय फोन बिन काहीच नाही आला. बाबा, मोबाईल बघा, मिस कॉल असेल. हो का? बघा बरं. द्या इकडे. बघ फोन घे बहुतेक तिथंच असेल. अहो, असं नाही, ती गेलीये तुमच्या ऑफिस मध्ये. तुम्ही लवकर निघालात का? फोन तर घे ना आधी. हो, अरे बघणार आहे काय तिचं आहे का? हॅलो, हा ग शलाक. हॅलो, हा वंश. अहो, मी श्यामलवारी बोलतेय. पोचलात का तुम्ही? शलाका नाही ना? नाही, 1 मिनिट. वंश बोलतात. हो, पोचलात ना तुम्ही व्यवस्थित? हा, प्रवास वगैरे चांगलं झाला. बरं. नाही, योगिता आहे का तिथे? काय करते? बोलायचंय हो जरा तिच्याशी. हा, नाही, बीच वर गेली आहे म्हणते. अच्छा. हो. नाही, आम्ही बरे आहोत. तुमचीच काळजी. हो, थोडस ऊन असणारच तिथे. हा, नाही, रखरखाट आता दुपारी जाणवेल, पण संध्याकाळी. बरोबर. हा, हो, उन्हाळा आहे म्हणते. बरोबर. आबा
आहेत मी मला दे ना. मला एक मिनिट त्या काहीतरी बोलतायत. काय झालं? बरं ठीक आहे ठेवा तुम्ही फोन. मला दे ना. नाही बरं ठीक आहे. अच्छा हा. अरे रात्री करणार आहे फोन. किती कानाशी बोलता तुम्ही? एखादा माणूस फोनवर बोलत असताना सुचतं का काही? काय चाललंय हे? अहो तर ही शलाका कुठे राहिली आहे? श्यामल तू किती घाबरते सगळं. अगं आता लहान आहे का ती आणि गर्दी असेल म्हणून थांबली असेल कुठेतरी. लोकांची मुलं कुठे बेलापूर वाशी कुठे जातात कॉलेजला ऍडमिशन घेऊन. ते रोज कशी अपडाऊन करत असतील. तू काय पाहू करतेस उगाच. हे बघा आल्या बाईसाहेब. काय हिरोईन कुठे होतेस? कसा झाला इंटरव्ह्यू? अगं शलाका फोन तरी करायचा. ती दमली असेल तिला बसू दे ना. बस काय बाळा बस. म्हणजे मला इतकी काळजी वाटली ना तुमची. शलाका हसते उगाच का? काढल्याशिवाय. मिस शलाका, यू मस्ट मेंटेन आमच्या कोर्समध्ये सर्वात महत्वाची पर्सनॅलिटी. येस, आय मस्ट मेंटेन. उद्या सकाळपासून रोज जॉगिंग. 15 दिवसात स्लिम होते आणि त्याला शॉकच करते. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.